नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की GMC पुणे पदभरती 2025 मित्रांनो संदर्भामध्ये जे की गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्र या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण प्रश्न आपण एकदम सोप्या भाषेमध्ये मित्रांनो बघा स्पष्टीकरणासह एकदम या ठिकाणी शॉर्ट ट्रिकनुसार बघा या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत। म्हणून मित्रांनो, आजचा जो काही आपला बघा या ठिकाणी भाग आहे तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राइब बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला आताच करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे। तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, 120 चा 90 ची, 90 चा 65, 65 चा 45, 45 च्या बाद 30, 30 चा 20 ची। तर बघा 20 च्या बाद मित्रांनो प्रश्नचिन्हासोबत ओके, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार एवढंच आपल्याला या ठिकाणी बघा काढायचं आहे। ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं राईट आन्सर आपण कशा रीतीने शोधून काढू शकतो। तर बघा थोडंसं जर बघा तुम्ही या ठिकाणी दिमागाचा बघा जोर जर लावलं तर तुम्हाला कळेल की या ठिकाणी बघा कशा प्रकारे मित्रांनो प्रश्नसंच मांडण्यात आलेले आहेत। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी नेमकं केलंय काय बघा तेवढं या ठिकाणी तुम्ही समजून घ्या। ओके, तर बघा आता तर या ठिकाणी काय केलंय बघा, या 120 मधून मित्रांनो बघा प्रथमतः 30 मायनस केलं। ओके, या बघा मग 30 झालं किती 90 उरलं। 90 मित्रांनो बघा 90 मधून या ठिकाणी 30 मधून पुन्हा 25 मायनस केलं। ओके, 5 न मित्रांनो बघा या ठिकाणी घट होत आहे बघा 5 न घट। ओके, मग 30 झालं, या ठिकाणी 90 मधून 25 मायनस केलं आलं किती 65। 65 मधून आपण 20 मायनस केलं 45 आलं। मग 45 मधून आपण 15 मायनस केलं 30 आलं। 15तून आपण जर या ठिकाणी बघा काय केलं 15 मायनस केलं 30 आलं। मग या 30 मधून जर समजा आपण 10 मायनस केलं आलं किती 20 आणि 10च्या 5ची आहे नेहमी संख्या 5, जर आपण 20 मधून 5 मायनस केलं उरलं किती ठीक आहे बघा 15। बघा मित्रांनो बघा क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, बघा लक्षात असू द्या बघा, जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, पुढे दुसरा प्रश्न, कॅट CAT कॅट बरोबर 24, DOG डॉग बरोबर 26, तर RAT रॅट बरोबर प्रश्नचिन्ह। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी नेमकं आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर कशा रीतीनं काढायचं आहे। तर बघा मित्रांनो केलं काही नाही बघा, CAT कॅट C कितव्या 3ऱ्या क्रमांकावर आहे, A पहिल्या आणि T या ठिकाणी। ओके, बघा मित्रांनो T 20व्या क्रमांकावर, A पहिल्या आणि B 3ऱ्या, म्हणजे बघा या सर्वांचे बेरीज मित्रांनो किती बघा जे की 24 आले। परत D 4थ्या, O बघा या ठिकाणी 15व्या आणि G हे मित्रांनो बघा या ठिकाणी कितव्या 7व्या। ओके, 7 4 + 15 जर केलं होलं किती बघा जे की 26। ओके, तर याच प्रकारे बघा रॅट काढायचं आहे। तर बघा 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18। ओके, R 18व्या, परत A पहिल्या आणि T बघा किती 18 19 20। ओके, मग हे 20 + 18 झाले किती 38 आणि हा एक म्हणजे 39 बघा मित्रांनो, जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की बघा क्रमांक B या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे। ओके, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो यासोबतच आणखी एक तुम्हाला महत्त्वाची या ठिकाणी मी सूचना म्हणजे एक बात सांगतो, ती म्हणजे काय बघा, जर तुम्हाला मित्रांनो पहिल्या प्रश्न बघा प्रश्नात जर पुणे GMC मध्ये मित्रांनो बघा लागायचं असेल तर बघा या ठिकाणी एक अत्यंत उपयुक्त असणारं बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघा एक 5000+ मित्रांनो बघा प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा सुरू केलेला आहे। मित्रांनो बघा जर तुम्ही या ठिकाणी बघा अद्याप हा आपला महाठोकळा खरेदी केला नसेल, अवश्य बघा आपला हा महाठोकळा तुम्ही खरेदी करा। या बघा मित्रांनो महाठोकळ्यामध्ये तुम्हाला बघा एकदम TCS आणि IBPS बघा मित्रांनो टॉपचे GK GS 2025 वर्षातल्या मित्रांनो बघा संपूर्ण चालू घडामोडी प्लस बघा यासोबत मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा टॉपचे प्रश्नसंच बघा तुम्हाला या आपल्या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो बघा 5000+ असे अभ्यासाला मिळणार आहेत। म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही या ठिकाणी लगेच बाय करा। बाय करण्यासाठी बघा 74 14
939307 बघा मित्रांनो, या क्रमांकावर तुम्हाला आवडेल अशी रक्कम म्हणजेच बघा जी की बघा मित्रांनो 150 रुपये फोनपे किंवा जीपे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचे बघा. अवघ्या मित्रांनो 1 ते बघा 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून बघा मित्रांनो अवश्य बघा आपला हा महाठोकळा बाय करा, कारण 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाची संपूर्ण या ठिकाणी प्रश्न असंच आहेत. म्हणून एकही प्रश्न मिस करू नका, संपूर्ण प्रश्न पाठांतर करून घ्या म्हणजे तुमचा 100% बघा मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी येणार आहे. म्हणून आपला महाठोकळा बाय करण्यासाठी 7414 939307 हा आपला क्रमांक आहे. क्रमांकावर 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून टाका. ओके. पुढचा तिसरा बघा, एका सांकेतिक भाषेत 21 ही संख्या 231 अशी लिहितात, 53 ही संख्या 583 अशी लिहितात, तर 45 ही संख्या कशी लिहाल बघा या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. तर बघा केलं काय, काही केलं नाही, हे 2ला 2 जशास तसं ठेवलं आणि 1ला 1 देखील जशास तसं ठेवलं. मग काय केलं तर 2 आणि 1 झालं किती बघा 3, ही संख्या घेतलं मध्ये झालं किती 231. मग 5ला 5, 3ला 3, 5 आणि 3 7 जे की 483 बघा 483 हां सॉरी बघा 5 आहे आणि 3. ओके. आलं किती मध्ये बेरीज. ओके. 5ला 5 घेऊ, 3ला 3, 5 आणि 3 8. ओके. 583. ओके. नंतर काय 45 आहे ना, हे 45 जसे तसे घ्या. मग 4 आणि 5 9 म्हणजे किती बघा जे की 455 बघा जे की बघा क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. बघा मित्रांनो संपूर्ण प्रश्न थोडेसे हार्ड लेवलचे आहेत, परंतु मित्रांनो मी काय करत आहे या ठिकाणी एकदम ट्रिकनुसार बघा तुम्हाला या ठिकाणी शिकवत आहे. म्हणून तुम्हाला बघा संपूर्ण काही प्रश्न आता एकदम सोपे तुम्हाला या ठिकाणी वाटत आहेत. म्हणून मित्रांनो तुम्हाला काय करा या ठिकाणी व्हिडिओ आवडत असेल तर बघा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न बघा चौथा, अंधाराचा संबंध दिवा याप्रमाणे बघा, अंधार दिवा याप्रमाणे योग्य संबंध असणारा शब्दगट निवडायचा. ओके. मित्रांनो अंधार झाल्यावर आपण दिवा लावतो बघा, या प्रकारे आपण औषधाचा संबंध आजारपण काय मित्रांनो, औषधावर आपण आजारपण घेत नाही म्हणजे होत नाही. थकवा आल्यावर व्यायाम देखील करत नाही. अभ्यास मित्रांनो बघा या ठिकाणी आपण काय वर्गखोली मित्रांनो अभ्यासात कधी करतो काय नाही, तर काय करतो ठीक बघा क्रमांक ड बघा द मित्रांनो तहान लागल्यावर पाणी पितो बघा, हे या ठिकाणी बघा जी की बघा क्रमांक ड बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके. 5वा प्रश्न, 20 फेब्रुवारी 2002 रोजी रविवारी जन्मलेला बघा संजयचे 12व्या वाढदिवसापर्यंत एकूण किती वाढदिवस रविवारीच येतील. ओके. बघा 20 फेब्रुवारी 2002 रोजी रविवारी जन्मलेल्या बघा संजयचे 12व्या वाढदिवसापर्यंत एकूण किती वाढदिवस रविवारीच येतील बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. काय करा या ठिकाणी बघा तो जन्मला कधी तर बघा 20 फेब्रुवारी 2002ला जन्मला आहे ना, मग 2002 रोजी कोणता वार होता तर रविवार होता. ओके. हे घ्या रविवार. याच्या बाद त्याचा पहिला वाढदिवस कधी 2003ला असेल, तर 2003 म्हणजे काय तर एक वार समोर जा सोमवारी असणार. ओके. पहिला वाढदिवस सोमवार. मग नंतरचा 2004 एक वार समोर पुन्हा या ठिकाणी 2004चा म्हणजे हा पहिला हा आहे दुसरा. ओके. 2004 रोजी मंगळवार असेल. ओके. हे झाले 2 बड्डे. आता 3 नंबरचा बड्डे खाऊ बघा या ठिकाणी आपण तिसरा बड्डे हा 2005ला येणार आहे. आणि मित्रांनो बघा 2005ला आता बुधवार येणार नाही बरं, आता या ठिकाणी +2 होणार आहेत, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी वरी लीप वर्ष आलेला आहे म्हणजे 2004 हा लीप वर्ष आहे ना, म्हणून या ठिकाणी बघा मंगळवारमध्ये 2+ करा. मंगळवारमध्ये जर 2+ केलं बुध आणि गुरु. ओके. गुरुवार आला या ठिकाणी. ओके. मग बघा गुरुवार आला काय 2005ला. मग चौथा बड्डे कधी असणार तर 2006ला असणार. ओके. 2006 लीप वर्ष नाही म्हणजे हा शुक्रवारी असणार. ओके. बघा याच्या बाद बघा 5वा 2007ला. ओके. 2007ला या ठिकाणी शनिवार असणार, शनिवार. ओके. बघा याच्या बाद आलं काय 6वा वाढदिवस बघा जी की 2008ला असणार आणि 2008 रोजी रविवार असणार बघा रविवार. ओके.
मग 7वा वाढदिवस असणार 2009 मध्ये. ओके, मग 2009 मध्ये वरी आलं लीप वर्ष, मग 2009 मध्ये बघा +2 वारं करा. मग रविवारच्या बाद सोम आणि सोमच्या बाद मंगळ हा मित्रांनो 2009ला असणार, म्हणजे 7व्या बड्डेला. ओके, बघा मंगळवार. मग 8वा बड्डेला बघा जो की मित्रांनो 2010ला येणार, आणि 2010 रोजी 6 वर्ष आहे म्हणून एक वार समोर बघा जी की बुधवार या ठिकाणी असणार आहे. मग 9वा वाढदिवस 2011 साधा, मग गुरुवार या ठिकाणी येणार आहे. ओके, मग याच्या बाद 10वा वाढदिवस 2012 म्हणजे या ठिकाणी येईल शुक्रवार. ओके, बघा की शुक्रवार. मग 2012 हे वर्ष मित्रांनो बघा जे की लीप वर्ष आहे, म्हणून या ठिकाणी 11वा वाढदिवस हा 2013चा बघा जो ठिकाणी 2 वार समोर जाईल, म्हणजे काय शुक्रवार, आणि 2 वार समोर म्हणजे पहिला शनिवार आणि दुसरा बघा जे की रविवार या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी 11 आपल्याला टोटल बघा 12 विचारले ना, हे शेवटचा 12वा वाढदिवस बघा जे की 2014 साली येईल. 2014 साली 12वा, आणि 14 हा बघा मित्रांनो साल साधारण आहे, म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त रविवारमध्ये 1 प्लस होणार, म्हणजे सोमवार या ठिकाणी येणार. ओके, तर बघा या प्रकारे आपलं गणित आहे. तर प्रश्न नेमका आपल्याला विचारलाय काय ते लक्षात घ्या. ओके, तर काय विचारलंय, 12व्या वाढदिवसापर्यंत किती वाढदिवस फक्त रविवारीच येतील. तर या ठिकाणी किती आले बघा, रविवारी 2008चा हा 1 आलाय, याच्या बाद बघा जे की 2012चा, याच्या बाद बघा 2013चा हा 2. ओके, मग याच्या बाद रविवारी कोणताही आला नाही, म्हणजे बघा 1, आणि हा 1 म्हणजे बघा मित्रांनो 12व्या वाढदिवसापर्यंत मित्रांनो बघा टोटल 2 बघा मित्रांनो या ठिकाणी बघा संजयचे बघा जे की वाढदिवस बघा जे की मित्रांनो बघा रविवारीच्या ठिकाणी आलेले आहेत. बघा जी की बघा क्रमांक बघा ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, तर बघा मित्रांनो हे आहे बघा याचं आपलं एक्सप्लेनेशन. बघा लक्षात असू द्या, बघा लीप वर्षाला मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चुकू नका. ओके, पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आता कशा स्वरूपाचा आहे. तर घड्याळात बघा मित्रांनो 12:20 अशी वेळ झाली, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल बघा या प्रकारचा आहे ना. मग काही करू नका बघा मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न आलाय ना सरळ. आता या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर सोडवण्यासाठी आपल्याला बघा थोडंसं सूत्राचा वापर करावा. ते म्हणजे काय सूत्र बघा, 30h वजा 11/2m. ओके, बरोबर. आता बघा 30ला 30, h म्हणजे काय बघा गुणाकारात, h म्हणजे आवर बघा तास किती 12, मग मायनस 11/2m म्हणजे मिनिटे गुणाकारात हे 20 मिनिटे. ओके, आता 2×2 आता 12त्रिक 36ला 36, 0 मायनस 11×10 110. ओके, आता 0ला 0, 6तून 1 गेलं 5, 3मधून 1 गेलं आलं किती 2. ओके, आता ठिकाणी बघा 250 आले. ओके, 250 अंश, परंतु 250 अंश या ठिकाणी पर्यायामध्ये नाही. तर आता काय करा बघा 250 अंश हे बघा या ठिकाणी 180 अंशपेक्षा मित्रांनो जास्त आहे, म्हणून काय करा बघा याला करा 360 अंशमधून बघा मित्रांनो मायनस. कारण मित्रांनो बघा संपूर्ण या ठिकाणी घडी किती अंशाची असते, तर 360 अंशाची मित्रांनो संपूर्ण घडी असते, म्हणून या ठिकाणी बघा आपण हे 360 बनवून बघा हे 250 वजा करत आहोत. आता 0ला 0, 6तून 5 गेलं 1, 2तून 3तून 2 गेलं 1, म्हणजे बघा जी की 110 अंश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा जी की बघा क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे शेवटचा 7वा प्रश्न, अमर व अकबर यांच्या आधीच्या वयाचे गुणोत्तर 69 व त्यांच्या वयाचा गुणोकार बघा किती 216 वर्ष. तर बघा अमरचं आजचं वय किती आहे. ओके, बघा काय केलं मित्रांनो त्यांच्या वयाचं बघा गुणाकार या ठिकाणी किती 216 वर्ष आहे ना. मग काय करा बघा मित्रांनो सरळ या ठिकाणी काय त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती 69 आहे ना, 69 हे गुणाकार बरोबर किती 216. ओके, जास्त तसं आलं. आता काय करा मित्रांनो बघा या ठिकाणी सरळ हे 9 चोक 36 बरोबर हे आले 216. ओके, आता काय करा बघा या ठिकाणी 36 न
आता सरळ सरळ या 216ला मित्रांनो यांच्या गुणाकारानं भागून घ्यानी. ओके, जसं की हे 216 छेद घ्या 36. ओके, आता आपण याला कितीनं भागू तर 6नं भागू. ओके, जसं की 6 6 36 6 त्रिक 18 उरलं किती बघा 21 मधून 18 गेले 3, मग पुन्हा 6 6 36. आता काय झालं या ठिकाणी बघा जे की पुन्हा 6 1 6 आणि पुन्हा या ठिकाणी बघा जे की 6 6 36 बरोबर. या ठिकाणी आपल्याला किती 6 भेटलं ना. हे 6 जशाच तसं घ्या. आणि मित्रांनो या ठिकाणी आता काय आपल्याला विचारलंय कोणाचं तर बघा या ठिकाणी विचारलंय कोणाचं तर अमरचं. या ठिकाणी बघा आजचं वय आपल्याला विचारलंय तर अमरचं बघा मित्रांनो या ठिकाणी गुणोत्तर किती आहे. अमर पहिलं आणि अकबर नंतर. म्हणजे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी अमरचं या ठिकाणी किती 6 आहे ना. मग हे 6 घ्या आपलं आणि हे 6 जे की 6 6 36 या ठिकाणी आलंय. परंतु मित्रांनो 36 बघा या ठिकाणी पर्यायामध्ये नाही. म्हणजे थोडंसं बघा या ठिकाणी कुठंतरी आपलं गणित फिसकलेलं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो बघा तुम्हाला या ठिकाणी थोडंसं चूक झाली होती बरं काय. हां, थोडंसं लक्षात असू द्या. या ठिकाणी काय करायचं आहे बघा आपल्याला हे जे बघा 216 आहे बघा मित्रांनो याचं बघा या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ काढून घ्यावं लागेल. ओके, तर ते कशा प्रकारे बघा सांगतो. तर बघा थोडंसं मित्रांनो प्रश्न आणि पर्याय बघा हे संपूर्ण चुकीचं पडलं होतं. त्यामुळे बघा मित्रांनो अशाच प्रकारचा प्रश्न आपण काय करू नेक्स्ट टेबलच्या बघा भागामध्ये या ठिकाणी अभ्यासून घेऊ. आणि तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे बघा जे की पुणे GMC पुणे पदभरती 2025 मित्रांनो संदर्भामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न संच. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.